नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने म्हणजेच रेल्वे बोर्डाने दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर प्रवासादरम्यान फक्त आणि फक्त तुमच्याकडे जर UDID कार्ड असेल तरी सुद्धा तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार आहे. यापूर्वी काय होतं की तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेचं तिकीट तुम्हाला काढावं लागत होतं सवलतीचं, आणि जर तिकीट जर तुमच्याकडे नसेल किंवा रेल्वे पास जर नसेल तर तुम्ही दिव्यांग असून सुद्धा तुम्हाला प्रवास करण्यासाठी जी काही रक्कम असते ती भरावी लागत होती, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी आरक्षित जे डबे आहेत त्या डब्यांमध्ये तुम्हाला प्रवास करता येत नव्हता. परंतु आता केंद्र सरकारने आणि रेल्वे बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की तुमच्याकडे फक्त UDID कार्ड जरी असेल तरी सुद्धा तुम्ही त्या डब्यामध्ये जाऊन प्रवास करू शकता. पण एक पॉईंट किंवा एक मुद्दा लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला त्या दिव्यांग कोचमधून प्रवास करायचा असेल आणि सवलतीमध्ये करायचं असेल, म्हणजे करायचं असेल तर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तुम्ही प्रवास करू शकता, जे काही त्यांचं रेग्युलर जे काही चार्जेसचं तिकीट असेल ते फाडून किंवा काढून. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत घ्यायची असेल तर सवलतीसाठी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सवलतीचा पास किंवा जे काही रेल्वे स्टेशनवरती काउंटर असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला UDID कार्ड दाखवून तुम्हाला त्या ठिकाणी सवलतीचा पास घेऊन तुम्हाला प्रवास करायचा आहे. मात्र माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे सरकारला किंवा रेल्वे बोर्डाला किंवा केंद्र सरकारला एक विनंती असेल की तुम्ही UDID कार्डवरती प्रवास करण्याची मुभा देताय, हे याचं स्वागत आहे. परंतु मित्रांनो, तरीसुद्धा तुम्ही त्याला जर सवलत हवी असेल, कन्सेशन हवे असेल तर त्याला वेगळं पास काढावं लागणारच आहे. तर हा मुद्दा मात्र कुठेतरी चुकीचा आहे. तुम्ही जर प्रवास करण्यासाठी UDID कार्ड ग्राह्य धरताय तर दिव्यांगांना पूर्णपणे मोफत, म्हणजे सवलत वगैरे काही नको आहे, 40% किंवा 40%पेक्षा जास्त पर्सेंटेज असलेल्या दिव्यांग बांधवांना तुम्ही सरसकट मोफत रेल्वे प्रवासाने सवलत दिली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय. कारण जरी समजा तुम्ही UDID कार्डने त्या ठिकाणी प्रवास करण्याची मुभा देताय, पण नुसता UDID कार्डने प्रवास केलं काय आणि जनरल तिकीट काढून प्रवास केला काय, सारखंच होतंय. तुम्ही जर UDID कार्ड धारकांना पूर्णपणे मोफत प्रवास जर दिला तर खऱ्या अर्थाने तुमच्या निर्णयाचं स्वागत या ठिकाणी करता येणार आहे. अशा पद्धतीची मागणी आपली आहे. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, नक्की कमेंट्स करा. कारण शेवटी बेनिफिट किंवा आरक्षण किंवा सवलत घ्यायची असेल तर जी दुनियादारी करायची ती करावीच लागणार आहे. फक्त एक काय, बघा बाबा, आता तुम्ही त्या कोचमध्ये UDID कार्ड दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता, प्रवास करू शकता. पण सवलत मात्र घ्यायची असेल तर तुम्हाला जे काही जुने निर्णय आहेत, नियम आहेत, त्याचाच तुम्हाला अवलंब करावा लागणार आहे. म्हणून हे थोडक्यात कुठेतरी चुकीचंही वाटतं. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होता, सरसकट माफ करायला पाहिजे होतं. फक्त UDID कार्ड असेल तर प्रवास करा अशा पद्धती. कारण रेल्वेने काय खूप दररोजच काय प्रवास करत नाही, कधीतरी कुठेतरी जायचं असेल, फिरायचं असेल तरच दिव्यांग बांधव प्रवास करतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्यायचा असेल, सवलत द्यायची असेल तर मोफत करा. नुसतं तिकीट UDID कार्ड दाखवलं म्हणजे प्रवास सुखाने झाला असं काही नाही आहे. कारण त्यांना फक्त जे काही 2,500 रुपये येतात त्या 2,500मध्ये त्यांना सगळं भागवायचं असतं, आणि त्याच्यामध्येही आरक्षण घ्यायचं असेल किंवा सवलत घ्यायची असेल तर पैसे मोजावेच लागतात. मग थोडक्यात ते काही जे होतं ते बरं होतं असंही मला काही हरकत नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, केंद्राने किंवा रेल्वे बोर्डाने काय निर्णय घ्यायला पाहिजे होता? जो निर्णय घेतला आहे तो सफिशियंट आहे का, तो बरोबर आहे का, किंवा त्याच्याने खूप काही बदल होणार आहे, खूप काही फायदा होणार आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची व्हिडिओ होती, सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.